मित्रांनो, बारामती रिपोर्टर यांच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बारामती तालुक्यातील ज्या बैलगाडी क्षेत्रातील निंबूच्या मैदानाच्या पाठीमागे जे 50 वर्षाची परंपरा चालू केली, पावण्या रावळ्याच्या नादामध्ये ह्या अंजनगावकरांनी सुद्धा की 50 वर्षाची परंपरा चालू केली. त्या परंपरा आज तरुण पिढींना कुठंतरी आदर्श जुनं 50 वर्षाचे खोड आज आपल्या समोर बसलेले. यांनी आज एक असं ज्येष्ठांचं मार्गदर्शन असावे की प्रत्येक गावात कोणतरी ज्येष्ठ पाहिजेत. भैरवनाथाची यात्रा म्हणलं की वाद विवाद येतात, परंतु मित्रांनो आज आगळं वेगळं आज आपण पाहतोय. मित्रांनो, आज ज्येष्ठांच्या मदतीला आज तरुण पिढी सुद्धा मागे बसली. आज हा कुठंतरी आनंद आणि एक विचार हे आज आपल्याला अंजनगावकरांनी दाखवून दिले. मित्रांनो, त्याच्यासाठी आज आपण भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त जे बैलगाडीचं ओपनचं मैदान 22 एप्रिल रोजी होणार आहे, त्या मैदानाची आढावा मुलाखत घेण्यासाठी आज आपल्या समोर आज आजी माजी पदाधिकारी व सर्व ज्येष्ठ लोक, तरुण पिढी आणि इतर समोर आज भैरवनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन आज आपण या मुलाखतीचा शुभारंभ करूया. मित्रांनो, काका नमस्ते. आज काय ही बैलगाडी म्हणजे आज तुम्ही जे परंपरा 50 वर्षाची चालू ठेवली, हे मैदान कशाच्या संदर्भात नेमकं काय नियोजन आहे? हे मी सुरुवातीला सांगितलं की निंबूतला आमच्या इथलं ढोलेसमाचा ही जायचा संच म्हणजे आमचे वाळवडी त्याच्यामध्ये आम्ही आणि मग तिथं मुक्काम आमचा असायचा. आमच्या वाडवडिलांचा दुसऱ्या दिवशी शर्यत एक प्रेरणा घेतली बाबा निंबूमध्ये जर बैलगाडा शर्यती असतील तर आपल्या गावात का नसाव्यात, म्हणून आमच्या जुन्या जाणकार मंडळींनी 50 वर्षापूर्वी या अंजनगावमध्ये बैलगाडा शर्यत सुरू केली. आणि इथं नामांकित सिंगटे, काकडे, रामराजे, जगताप अशा लोकांच्या गाड्या यायच्या. मध्यंतरीच्या काळात तर एक गाडी अशी होती उपावळ्याची, एक लोहार समाजाचा माणूस होता आणि त्याची बैल होती. बैल तर लहान लहानच होती, पण नामांकित बैलांना हातून कित्येक वेळेस त्यांनीच पहिल्या नंबरचं बक्षीस नेलं. हे वास्तव आहे की जर त्या लोहाराची गाडी आली तर नामांकित लोकांची गाळण व्हायची की हे बैल काय आपल्या बैलाला ऐकायचे नाही. म्हणजे अंजनगावच्या मैदानात वशिला चालत नाही, वशिला चालत. उपाळ्यासारख्या एका खेळूत माणसाच्या लोहार समाजाच्या माणसाने देखील पहिल्या नंबरची बक्षिसं नेल्या. ही काकड्यांची, जगतापांच्या, शिंगट्यांच्या गाड्या असताना देखील त्या माणसाने प्रथम क्रमांकाचं बक्षीस नेलं. सांगण्याचा उद्देश काय की इथं वशिला विरहित बैलगाडा शर्यत सुरू असते. तर मित्रांनो, बक्षिसाचं या मैदानाचं स्वरूप कसं आहे ते आपण पाहूया. तर या बक्षिसाचं स्वरूप सांगा. नाव घे रे बाबा त्यांची. अरे ते परत रुसतील, पैसे कशाला त्यांनी दिल्यात हे वाढतं. किमती तरी सांग की त्यांच्याला. बक्षिसाचं स्वरूप काय आहे? आमच्या अंजनगावमध्ये 22 तारखेला होणाऱ्या बैलगाड्या शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे 61,000 रुपयाचं आहे. त्याच्याबरोबर ती 2 ढाली, 2 चषक व 1 गदा भेट देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते 41,000 रुपयाचं आहे. ते रोख 41,000 बरोबर 2 ढाली व चषक देण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकाचं बक्षीस 31,000 रुपयाचं असून त्या बक्षिसाबरोबर 2 ढाली व 1 चषक देण्यात येणार आहे. तसेच चौथा नंबरचं बक्षीस आहे 21,000 रुपयाचं. त्या बक्षिसाबरोबर 2 ढाली व चषक देण्यात येणार आहे. पाचवा क्रमांक 11,000चा आहे, त्याच्याबरोबर 2 ढाली व 1 चषक देण्यात येणार आहे. आणि 6व्या क्रमांकाचं बक्षीस हे 7,000 आहे, त्याच्या पण बरोबर 2 ढाली व 1 चषक असं बक्षीस बैलगाड्या मालकांना 1 ते 6 नंबरवाल्यांना देण्यात येणार आहे. या मैदानाची शासकीय परमिशन आहे का? ह्या मैदानाची आम्ही शासकीय परवानगी काढलेली आहे आणि हे मैदान आम्ही
अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या बैलगाडा शर्यत संघटनेच्या वतीने आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्यामुळे सर्व नियम अटी ह्या संघटनेने बांधून दिलेल्याप्रमाणेच पार पाडले जातील. पशुवैद्यकीय अधिकारी येथे असतील का? ह्या या शर्यतीच्या वेळेस पशुवैद्यकीय अधिकारी बारामती पंचायत समिती यांचे अधिकारी आमच्या इथं हजर राहणार आहेत आणि त्यांच्याकडून आम्ही योग्य ते मार्गदर्शन व वैद्यकीय सल्ला घेऊनच शर्यत पार पाडणार आहोत. तसेच प्रेक्षकांना दुखापत झाली तर वैद्यकीय अधिकारी व अँब्युलन्सची सुविधा आहे का? पुरुषांना आपलं एक अँब्युलन्स आणि 2 डॉक्टर आम्ही इथं यात्रा कमिटीच्या वतीने अंजनगावमध्ये ठेवणार आहोत, जेणेकरून न जाणं कोणाला दुखापत झाली तर त्याला उपचारासाठी प्राथमिक उपचारासाठी आम्ही ठेवणार आहोत. तसेच उन्हाच्या टंचाईमुळे तुम्ही पाण्याची सुविधा बैलगाडीला होईल का, करणार आहात का? बैलांसाठी आम्ही टँकर आणि जारची सोय केलेली आहे, ज्यांना म्हणजे दिवसभर पाण्याची सोय पुरवली जाणार आहे. पाणी त्यांना कुणालाही कमी पडून देणार नाही, बैलांना पण नाही, येणाऱ्या प्रेक्षकांना पण. तर घाटाला दोन्ही गाड्या समान उतरल्या तर चाल दिली जाईल आणि सीमेला उतरली तर संगणमताने त्यांचं होईल. आणि जर संगणमत नाही झालं तर चिठ्ठी दिली जाईल. तर दादा लॉबी टचला निकाल आहे का? नाही. लॉबी टचला निकाल नाही. या मैदानावरती जर मैदानाचा निकाल हा कशावरती दिला जाईल? कॅमेरा पहिला. तर दादा नमस्ते. तर मैदानाची लांबी रुंदी किती असेल? मैदानाची लांबी 900 फूट, रुंदी 15 फूट आहे. तर एकूण फाटे किती असतील? 7 ट्रॅक आहेत. 7 ट्रॅक आहेत. तर खाली सुट्टीला आपल्या सुट्टीला जागा किती उपलब्ध असेल? अगदी गाड्या जिथनं सोडायच्यात तिथे प्रचंड जागा आहे आणि खाली जागा ते म्हणजे संघ 5-5 गट गेलं तरी चालतं? हो, काहीच अडचण. आमचं अशोकराव वायशांचं क्षेत्र जे आहे ते भरपूर क्षेत्र आहे. तसंच निकालावरती आल्यानंतर पुढे थांबण्यासाठी जागा भरपूर आहे. भरपूर आहे. आजूबाजूला वाडा विहीर नाला काय आहे? काय नाही, व्यवस्थित ग्राउंड आहे. तसंच या मैदानावरती कुठला अडथळा कुठली काही गोष्ट नाही, परंतु या मैदानावरती दोन्ही बाजूला कॅमेऱ्याची सुविधा आहे का? आहे सुविधा आहे. 3 कॅमेरे. 3 कॅमेरे. 3 कॅमेरे. सुट्टीला सांगा सुट्टी गाड्या एकूण 3 कॅमेरे. एकूण 3 कॅमेरे. तसंच या मैदानावरती समालोचक म्हणून कोण काम पाहणार आहे? समालोचक रामोडे हे काम करतात आणि बाळासाहेब खोमने ते झेंडापण येऊन काम करणार. आणि हे अध्यक्ष जे तालुक्याचे आहेत बाळासाहेब बाबा मदने आणि उपाध्यक्ष मनोज जगताप, हे जे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या अंडर त्यांची नियुक्ती होणार आहे आणि ह्या सगळ्यांचं सहकार्य मिळणार. त्याचा अवयव जो बैलाचा अवयव पुढचा अवयव जो दिसेल त्याच्यावर निकाल फायनल होईल. पाय अवयव कशावर? तसं काही नाही. जेव्हा अवयव पुढे दिसत त्याच्यावर निकाल दिला जाईल. तर या मैदानातील येणाऱ्या बैलगाडी मालकांना तुम्ही काय आव्हान कराल? हे मैदान पारदर्शक आहे, अखिल भारत संघटने नियमानुसार चालणार आहे, बारामती बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून चालणार आहे. तर निर्णय म्हणजे कोणाचा अन्याय केला जाणार नाही आणि पारदर्शकपणे आम्ही निकाल देणार आहोत, म्हणजे आमची यात्रा कमिटी आणि सर्व संघटनेच्या मदतीने. तर मित्रांनो, 50 वर्षाची जी परंपरा चालत आलेली आहे तीच परंपरा टिकवण्यासाठी हे मैदान पारदर्शक केलं जाईल आणि येणाऱ्या बैलगाडी मालकावर कुठलाही अन्याय न होता हे मैदान अतिशय बारामती तालुक्याचं नाव बैलगाडी क्षेत्रात प्रत्येक गोष्टीत आता सध्या चर्चेत आहे. कुठला जे निर्णय घ्यायचा असेल तर महाराष्ट्रात पहिल्यांदा बारामती तालुक्यात निर्णय होतो आणि तोच निर्णय महाराष्ट्रभर धरला जातो. असंच अंजनगावकरांचं मैदान हे पारदर्शक होईल असं आपल्या समोर सगळे यात्रा कमिटी ज्येष्ठ मंडळींनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, आपापल्या गाडीची प्रत्येकाने नोंद करा. नोंद ही 21 तारखेच्या 7 वाजोस्तर केली जाईल. तसेच मैदानाचा गट हा 9 ला काढला जाईल आणि हे मैदान
अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार हे मैदान 9 वाजता चालू आहे.